धाराशिव लोकसभा मतदारसंघाबाबत देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक। धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची ही माहिती। हुकुमशाही विरोधात अब की बार भाजप तडीपार, उद्धव ठाकरेंचा दिल्लीमध्ये नारा। तर केजरीवाल आणि सोरेन या नाटक हा लोकशाहीवरील हल्ला, शरद पवारांचा घणाघात। केजरीवाल सोरेन या नाटक ही मॅच फिक्सिंग, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल। तर यंत्रणा खरेदी करून देखील भाजप 180च्या पार जाणार नाही, राहुल गांधींचा दावा। अकोला मतदारसंघात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये, महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका, सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय, महाविकास आघाडीतलं भांडण मिटलं नसल्यानं वंचितला दोष दिला जात असल्याचाही आरोप। फडणवीसांनी मणिपूर आणि लडाखमध्ये जावं, संपूर्ण खर्च मी करतो, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। तर फडणवीसांनी ठरवल्यास कोविड बॅक फाईल सिनेमा काढू शकतात, बावनकुळेंचा पलटवार। महात्मा गांधींवरील लगे रहो मुन्नाबाई हा सुपरहिट सिनेमा पहा, पटोलेंनीही फडणवीसांना डिवचलं। तर फडणवीसांनी टिंगल टवाळ्या बंद करण्याचीही केली टीका। माझा नेता पलटूराम निघाला, शिवतारेंच्या कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र, पुरंदरचा तह असा मथळा असलेलं पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल। घड्याळ निघून गेल्यामुळे वेळ जुळेना, वधूवरांच्या आयुष्यात सुखाची तुतारी वाजावी, अमोल कोल्हेंची विवाह सोहळ्यामध्ये कोपरखळी। तर शुभकार्यात वाचाळवीरासारखं बोलणं योग्य नाही, आढळराव पाटलांचा पलटवार। भंडाऱ्यामध्ये बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल, मानव सेवा परिवाराचे संस्थापक जुमदेव ठुमरीकार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप। पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लढण्यास तयार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। जयंत पाटलांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय झाल्याची माहिती, उदयनराजेंच्या विरोधात लढण्याची शक्यता। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, भुजबळांना दिलासा मिळाल्यानंतर अंजली दमानिया यांनी दाखल केली होती याचिका।